श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर अशा कवितेकडे वळूयात. चैत्र पालवी या शीर्षकाखाली गुलमोहर या विषयाच्या अनुषंगानं अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण जिल्हा ठाणे येथून. अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिलं आहे. मॅडम लिहित आहेत की उजाडली पहाट सोनेरी काढून टाकली जुनी वाळवी. उजाडली पहाट सोनेरी काढून टाकली जुनी वाळवी, डोंगर दरीत पेटला वनवा झाडांना फुटली चैत्र पालवी. वाह! डोंगर दरीत पेटला वनवा झाडांना फुटली चैत्र पालवी. वसंत फुलला कोवळ्या पानात, वसंत फुलला कोवळ्या पानात, पळस दुरूनच हसू लागला, पळस दुरूनच हसू लागला. डोंगर दरीत वनराईने जणू, डोंगर दरीत वनराईने जणू, गुलमोहराचा शालू नेसला, गुलमोहराचा शालू नेसला, शालू नेसला. वाह वाह! खरंच की निसर्गाचं मनोहारी दृश्य जे आहे ते मॅडमनी खूप अप्रतिमरित्या आपल्या या सुंदर अशा कवितेमध्ये शब्दबद्ध केलेलं आहे की उजाडली पहाट सोनेरी काढून टाकली जुनी वाळवी आणि डोंगर दरीत पेटलेला जो वनवा आहे, झाडांना फुटलेली चैत्राची पालवी आहे आणि वसंत हा कोवळ्या पानामध्ये फुलून पळस दुरून हसू लागला आणि वनराईने जणू गुलमोहराचा शालू नेसला. असं हे मनभावन असं दृश्य मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका कवितेमध्ये ऋतुकाव्य या नावाने ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम लिहित आहेत दादपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून. ऋतुकाव्य या नावाने ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांनी दादपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिले की हिरवी कळी हिरवी पाने हा असा नवखा बहर. हिरवी कळी हिरवी पाने असा हा नवखा बहर, चैत्राची नवलाई घेऊन फुलतोय तो गुलमोहर. वाह! चैत्राची नवलाई घेऊन फुलतोय तो गुलमोहर, मनाच्या गुलमोहराचा नेमका असाच काही बहर आहे, मनाच्या गुलमोहराचा नेमका असाच काही बहर आहे. चैत्र काय वैशाख काय, चैत्र काय वैशाख काय, प्रीतीचा रंग अजून गुलाबी आहे, प्रीतीचा रंग अजून गुलाबी आहे, प्रीतीचा रंग अजून गुलाबी आहे. वाह! खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन चैत्राच्या अनुषंगानं, वैशाखाच्या अनुषंगानं आणि गुलमोहराच्या अनुषंगानं की हिरवी कळी हिरवी पाने असा हा नवखा बहर आणि चैत्राची नवलाई घेऊन गुलमोहर जो आहे तो बहरतोय, तो फुलतोय असं शब्दांकन करून मनाच्या गुलमोहराबद्दल मॅडमनी शब्दांकन केलेलं आहे आणि मनाचा बहर सुद्धा गुलमोहरासारखा आहे असं लिहून मॅडम लिहित आहेत की चैत्र असो की वैशाख असो, प्रीतीचा रंग मात्र जो आहे तो गुलाबी आहे आणि गुलमोहरासारखा प्रीतीचा रंग. एक गुलमोहर जो निसर्गामध्ये बहरलेला, एक गुलमोहर जो मनामध्ये बहरलेला, या दोन्ही गुलमोहरांना मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलं आहे. उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून की लाल गुलमोहर फुलताना बघितला तुझ्या गाली. वाह! लाल गुलमोहर फुलताना बघितला तुझ्या गाली, ऋतू आला होता वसंत त्यांनीच पसरवली लाली, ऋतू आला होता वसंत त्यांनीच पसरवली लाली. बहावाही फुलांच्या लड्या घेऊन स्वागतासाठी उभा, बहावाही फुलांच्या लड्या घेऊन स्वागतासाठी उभा. प्रिय वेळ लावू नकोस, प्रिये वेळ लावू नकोस, तुझ्या आठवणीत मीही चिंब भिजलो बघा, तुझ्या आठवणीत मीही चिंब भिजलो बघा. बहावाही फुलांच्या लड्या घेऊन स्वागतासाठी उभा. प्रिय वेळ घालवू नको, प्रिय वेळ लावू नको, प्रिय वेळ लावू नको, तुझ्या आठवणीत मीही चिंब भिजलो बघा, तुझ्या आठवणीत मीही चिंब भिजलो बघा. वाह! तर गुलमोहर, लाल जो गुलमोहर आहे तो तुझ्या गालावर फुलताना पाहिला असं खूप रोमॅन्टिक असे भाव सरांनी मांडलेले आहेत. आणि ऋतू जेव्हा वसंत आला होता तेव्हा त्यानेच लाली पसरवलेली आहे. तू ये, तू वेळ लावू नको, कारण बहावाही फुलांच्या लड्या घेऊन तुझ्या स्वागतासाठी उभा आहे असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. खूप सुंदर अप्रतिम अशी ही गुलमोहराच्या अनुषंगाची आणि त्या प्रियेला साथ घालणारी सरांची ही सुंदर अशी कविता होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये मृणालिनी भणगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मृणालिनी भणगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे की वसंत ऋतू घेऊन चैत्र आला,
वसंत ऋतू घेऊनी चैत्र आला, तरुवेलीवर पालवी फुलवीत आला. वसंत ऋतू घेऊनी चैत्र आला, तरुवेलींवर पालवी फुलवीत आला. नवचैतन्याचा बहर राणी फुलला, त्यांना मनाला ताजे तवाने करून गेला. वाह! नवचैतन्याचा बहर राणी फुलला, तन मनाला ताजे तवाने करून गेला. माझ्या दारीचा गुलमोहर फुलला, माझ्या दारीचा गुलमोहर फुलला. मन हिरवे हिरवे करुणी गेला, मन हिरवे हिरवे करुणी गेला. आठवणींचा हिंदोळा मग, आठवणींचा हिंदोळा मग वरती खाली झुलत राहिला. आठवणींचा हिंदोळा मग वरती खाली झुलत राहिला, वरती खाली झुलत राहिला. वाह! तर वसंत ऋतू घेऊनी चैत्र आला, तरुवेलींवर पालवी फुलवीत आला. आणि वसंतातली पालवी जी मनाला ताजतवानं करते, दारामध्ये गुलमोहर फुलतो आणि मनाला हिरवेगार करून जातो. असं हे निसर्गाचं रूप, अशी ही निसर्गाची किमया. आणि त्या निसर्गाला पाहिल्यानंतर आपण ताजेतवाने होऊन जातो, मन प्रसन्न होऊन जातं. या अनुषंगानेचे सुंदर अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका कवितेमध्ये, चारोळीमध्ये वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत, मालाड पूर्व मुंबई. वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम यांनी मालाड पूर्व मुंबई येथून लिहिलं आहे की अंगणातला मोहक सुंदर गुलमोहर जसा आईचा मखमली लालसर पदर. वाह! अंगणातला मोहक सुंदर गुलमोहर जसा आईचा मखमली लालसर पदर. अंगणातला मोहक सुंदर गुलमोहर जसा आईचा मखमली लालसर पदर. ममतेची छाया पाझरे फुलोऱ्यातून, ममतेची छाया पाझरे फुलोऱ्यातून. आई तुझी आठवण येते गवफाळून, आई तुझी आठवण येते गवफाळून, आई तुझी आठवण येते गवफाळून. खूप भावस्पर्शी आणि गहिरी असे भाव असलेली ही मॅडमची चारोळी होती की अंगणातला मोहक सुंदर गुलमोहर हा जणू आईच्या मखमली लालसर पदरासारखा आहे आणि तिच्या त्या फुलोऱ्यामधून ममतेची छाया पाझरते आहे. आणि आई हा शब्द उच्चारल्यानंतर आईची खूप आठवण येते. असे खूप सुंदर अप्रतिम आणि गहिरे असे भाव या चारोळीमध्ये होते. श्रोते हो, आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सुनील बंडू किरळे सर लिहित आहेत, निपाणी जिल्हा बेळगाव येथून. सुनील बंडू किरळे सरांनी निपाणी जिल्हा बेळगाव येथून सरांनी लिहिले. आणि हसत खेळत काव्यसमूह गोवा इथून सर लिहित आहेत की संकटाच्या उन्हामध्ये जीवन होते करपले, संकटांच्या उन्हामध्ये जीवन होते करपले. वसंत राजा गुलमोहर पाहता मन हरपले. वाह! वसंत राजा गुलमोहर पाहता मन हरपले. लाल केशरी पालवीने गुलमोहरा तळी सावली, लाल केशरी पालवीने गुलमोहरा तळी सावली. राजाच्या कवेत राणी तृप्त मनाने विसावली, राजाच्या कवेत राणी तृप्त मनाने विसावली, तृप्त मनाने विसावली. वाह! तर संकटाच्या उन्हामध्ये जीवन जेव्हा करपलेलं होतं तेव्हा वसंत राजा गुलमोहराला पाहिल्यानंतर मन जे आहे ते हरपून गेलं. असे अप्रतिम असे भाव सरांच्या या सुंदर अशा कवितेमध्ये होते. आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे आपण वळूयात, ज्यामध्ये शेख पिरपाशा इसाक सर लिहित आहेत, राहणार दिंडेगाव, पोस्ट रामेश्वर, तालुका व जिल्हा लातूर येथून. शेख पिरपाशा इसाक सर, राहणार दिंडेगाव, पोस्ट रामेश्वर, तालुका व जिल्हा लातूर येथून सरांनी पहिल्या चारोळीमध्ये लिहिलंय की झळा उन्हाच्या सहन करुणी बहरतो गुलमोहर, झळा उन्हाच्या सहन करुणी बहरतो गुलमोहर. संदेश देतो मानवाला संकटावर तू मात कर, संकट संदेश देतो मानवाला संकटावर तू मात कर. वाह! आणि खरं आहे की गुलमोहर हाच संदेश देतो, जसं की सरांनी म्हटलं आहे की संकटांवर मात करण्याचा. कारण तप्त असं ऊन असतं, सूर्य आग ओकत असतो, त्यावेळीसुद्धा गुलमोहर हा फुलून बहरून हा हसतमुखाने त्या सूर्याला सामोरं जात असतो. संकटांवर मात करण्याचा संदेश देणारी सरांची ही सुंदर अशी चारोळी. दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की सोपे नसते दुःख झेलुनी आनंद देणे दुसऱ्याला, सोपे नसते दुःख झेलुनी आनंद देणे दुसऱ्याला. कडक उन्हातही प्रेरणा मिळते पाहून त्या गुलमोहराला, कडक उन्हातही प्रेरणा मिळते पाहून त्या गुलमोहराला. वाह वाह! खरंच
की जसं सरांनी लिहिलंय की खरंच सोपं नसतं हो दुःख झेलून दुसऱ्याला आनंद देणं, परंतु त्या आनंद देणाऱ्या व्यक्तीचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याची खूप गरज असते. आनंद देणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्या पाठीमागचं दुःख हे आपल्याला कधीच दिसत नसतं. जी व्यक्ती जास्त हसरी असते तेवढीच ती आतून दुःखी असते, परंतु त्याला ही कला अवगत असते की स्वतःची दुःख बाजूला ठेवून इतरांना आनंद देणं, इतरांना सुख देणं, इतरांच्या आयुष्यामध्ये वसंत आणणं हे त्या व्यक्तीचं ध्येय असतं. म्हणून जसं की सरांनी लिहिलं आहे की गुलमोहराला पाहिल्यानंतर एक नवीन प्रेरणा मिळते, नवीन ऊर्जा मिळते की जर गुलमोहर एवढ्या कडक उन्हामध्ये ग्रीष्मामध्ये जर का एवढा फुलत असेल, एवढा भरत असेल, तर आपण तर माणसं आहोत, आपली तर दुःख ही क्षणभंगूर आहेत, ते येतील आणि जातील, आपण त्यावर मात केली पाहिजे. सुंदर सकारात्मक आणि अप्रतिम असे भाव मांडणाऱ्या या दोन सुंदर अशा सरांच्या चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये सौ प्रीती किशोर महाडिक मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. सौ प्रीती किशोर महाडिक मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलं आहे की वसंत प्रेमाचा गुलमोहर झाला, वसंत प्रेमाचा गुलमोहर झाला, रक्तवर्णी फुलांचा साज पांघरला, रक्तवर्णी फुलांचा साज पांघरला. अप्रतिम शब्दांकन. वसंत प्रेमाचा गुलमोहर झाला, प्रेमाचा वसंत हा गुलमोहर होतो आणि रक्तवर्णी फुलांचा साज या सृष्टीनं पांघरलेला आहे. असं अप्रतिम असं शब्दांकन 4च ओळीमध्ये निसर्गाचं अप्रतिम असं वर्णन करणारी ही चारोळी होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ शुभांगी प्रवीण पोकळे मॅडम लिहित आहेत कृष्णाई या नावाने. सौ शुभांगी प्रवीण पोकळे मॅडम यांनी कृष्णाई या नावाने लिहिलं आहे की नात्यातील गुलमोहर अंगणात पूर्वीसारखा आता फुलत नाही, नात्यातील गुलमोहर अंगणात पूर्वीसारखा आता फुलत नाही. धावपळीच्या आयुष्यात कदाचित, धावपळीच्या आयुष्यात कदाचित सुखाचा मोहर त्यालाही कळत नाही, धावपळीच्या आयुष्यात कदाचित सुखाचा मोहर त्यालाही कळत नाही, त्यालाही कळत नाही. तर गुलमोहराचं एक दुसरं असं रूप जे आहे ते मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं आहे. आणि एक मार्मिक, एक वास्तवता, एक कटू सत्य जे आहे ते मांडण्याचा मॅडमनी प्रयत्न केलेला आहे की नात्यातील गुलमोहर अंगणात पूर्वीसारखा फुलत नाही. नाती दुरावत आहेत, छोट्या छोट्या गोष्टींनी नाती दुभंगत आहेत, शब्दाला शब्द लागतोय, शब्दांचे अर्थाचे अनर्थ काढले जात आहेत, वाद होत आहेत, तासनतास त्यावर भांडलं जातं आहे, तासनतास त्यावर बोललं जातं आहे आणि वाद विकोपाला जाऊन नातीही तुटत आहेत. त्यामुळं नात्यामध्ये गुलमोहर फुलला पाहिजे असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते की नात्यामधला जो हरवलेला गुलमोहर आहे, धावपळीच्या या जगण्यामध्ये सुखाचा मोहर कधी आला आणि कधी गेला हे कळेनाचं झालं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखाचा मोहर हा निश्चित आहे, नात्यामध्ये सुखाचा मोहर हा निश्चित आहे, परंतु आपण तो सुखाचा मोहर न पाहता आपण नात्यामधली शब्दांची पानगळ जी आहे ते आपण पाहतो आणि जणू काही आता नात्यांची सुद्धा पानगळ झालेली आहे असं म्हणून आपण खिन्न होतो, आपण दुःखी होतो. तर सुखाचा जो मोहर आहे, धावपळीच्या आयुष्यामध्ये सुद्धा नात्यामधला सुखाचा मोहर हा टिकवणं किती गरजेचं आहे याचं सुंदर असं शब्दांकन मॅडमनी केलेलं आहे. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सौ भारती सावंत मॅडम लिहित आहेत खारघर नवी मुंबई येथून. सौ भारती सावंत मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिलं आहे की फुलला रस्त्यावर लाल भडक गुलमोहर, फुलला रस्त्यावर लाल भडक गुलमोहर, समशेरी समलटकती तपकिरी शेंगा त्यावर, समशेरी समलटकती तपकिरी शेंगा त्यावर, तपकिरी शेंगा त्यावर. क्या बात आहे. खरंच खूप सुंदर असं गुलमोहराचं जे वर्णन आहे ते मॅडमनी केलेलं आहे की रस्त्यावर तो फुललेला आहे आणि समशेरी त्याच्या तपकिरी ज्या शेंगा आहेत त्या लटकत आहेत, असा हा गुलमोहर, असा हा मनभावन असा गुलमोहर. आणि श्रोते हो, आज आपण गुलमोहर हा शब्द दिलेला होता आणि त्या अनुषंगानं खूप अप्रतिम सुंदर अशा रचना आपल्याला आलेल्या आहेत, त्याचा आपण आस्वाद घेत आहोत तुमच्या आवडीच्या FM वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.